मन मंदिरा गजर भक्तीचा. माणसाची मनोवृत्ती हा एक मोठा भाग आहे. काहीला वाटतं आपल्याकडे आहे ते कोणाकडेच नसावं, आणि संत हृदयाचं जी व्यक्ती असेल तर त्याला असं वाटतं एवढी अलौकिक वस्तू जर आपल्याजवळ आहे तर ती सगळ्यांच्या जवळसुद्धा असावी. हात पाय नाक कान डोळे याच्यात संतात तुमच्यात काही फरक नाही, या मनोवृत्तीतच फरक आहे. आपली मनोवृत्ती अशी आहे, माझं ते माझं आणि तुझंही माझंच. पण आपल्यातलं जे चांगलं आहे ते जगाला वाटावं, जगाला द्यावं. ही जी काही मनोवृत्ती ज्ञानोबारायाच्या ठिकाणी दिसते, किंबहुना त्याचाही पाया रचला वाटण्याचा. एक सांगू का? रस्त्याने एखादं मूल पडलं आहे, ज्याला काहीतरी वाटतं ना ते कोणाचं आहे म्हणून विचार करत नाही, ते धावत जाऊन त्या मुलाला उचलतं. आणि दुसरा म्हणतो कशाला जायचं, त्याची आई मागे असेल की नाही, आई गाढव आहे, अक्कल नाही का, आपल्या मुलावर लक्ष ठेवता येत नाही का. आता याला काय म्हणावं? काहीच म्हणू नाही, यालाच सामान्य मनोवृत्ती म्हणावी. कुणाचं काश आहे ना, आपण मूल आहे ना. मग त्या बाळाला उचलून घेतलं, बाळा तुला लागलं नाही ना, तुझी आई कुठे आहे? ती आई आहे, ती धावत येते. अहो बाई, देवाचं देणं आहे, हे जरा लक्ष ठेवा. जास्ती बिस्ती झालीत का? नाही, वाजवीपेक्षा मुलं जास्ती झालीत का तुम्हाला? अहो, तुम्हाला झालं म्हणून कळत नाही, ज्याला झालं नाही त्याला कळतं मुलाचं महत्त्व काय आहे ते. तसं ज्यांना ज्ञान मिळालं नाही त्यांना त्याचं महत्त्व काय ते कळतं. ज्यांना मिळालं त्यांना कळतच नाही, आणि ज्यांना मिळालं त्यांना न देणं ही मनोवृत्ती. म्हणून हरिपाठ, हरी या शब्दाबद्दल काल झालं बरं का. सर्व पापाते संहारी, या लागे नाम बोलीजे हरी. नाही का, हे इथपर्यंत झालं. आता महत्त्वाचा शब्द आहे अभंगाचा पहिला, देव. आता कसा विषय सांगू, काय सांगू, मोठा विषय हा. जगातला मोठा शब्द जर कोणता असेल तो देव आहे. बरं का. जगनिर्मिती झाल्यापासून हे निर्माण कोणी केलं, हे कसं झालं, हे काय आहे, याच्या मागे कोणी आहे का, याचा विचार कोणीही कधी केला नाही. काय महत्त्वाचा भाग आहे नाही का. लग्नामध्ये आहेर येतो, आहेर आल्यानंतर आपण पहिल्यांदा बघतो कुणाकडून आला, कारण तो रिटर्न करायचा असतो म्हणून त्याची यादी तयार करतो. काय बरोबर आहे ना? अगदी बरोबर आहे, काही नाही. तसं एवढं जग निर्माण झालं, पण कोण आहे, कोण आहे, कोण आहे? हे बघा, असं आहे की वेदाच्या रचनेचा काळ कोणता, असा एक भाग प्रश्न येतो. आता आरामात आहे तेव्हा तुम्हालाही वेद वाचण्याचा अधिकार नाही, मलाही नाही. काही लोकांना थोडे असेल, आणि असेल त्यांना येत नाही. एवंच आपण शून्यावर येऊन पोचलो. परवातच आम्ही पंढरपुरात बसलो होतो. वाना उत्पातासारखी मंडळी येतातच माझ्याकडे रोज. असलं की 6-7 दिवस रोज संध्याकाळी 7 ते रात्री 10 बैठक असतेच. ते म्हणाले, बाबा महाराज, वेदाची ऋचा पाठ असणारे असतील, पण वेदाचा अर्थ कळणारा एकही नाही. कारण का? तरखडकराचं व्याकरण निराळं,
आणि वेदाचं व्याकरण निराळं. पहिल्यांदा वेदाच्या व्याकरणाचा अभ्यास करायला पाहिजे आणि तो जर अभ्यास झाला तर पुढचा वेदाचा अर्थ कळतो. आणि तो कोणालाही नाही, अख्ख्या पंढरपुरात. किती अवघड आहे. ते म्हणले एक आहेत, त्यांचं नाव मला वाटतं गोरेशास्त्री, पण ते म्हणले थकले, त्यांनाही आता काही आठवत नाही. मग आता मला सांगा, आणि आताही तुमच्या पुढे गोरेशास्त्रीच बसलेले आहेत. आम्ही सातारकर जरी असतो तरी आमचं आडनाव गोरेच आहे. आणि तसे काही इतका काही काळा नाही मी. असो, जरा वारीहून आल्या कारणाने रंग बदललेला आहे आणि बदलावाच लागतो. वारीत जर पांडुरंगाचा रंग नाही आला तर वारी कशी केली? वारीहून आलेला माणूस चटकन ओळखतो, अरे एकदम काळे पडले. नाही, त्याच्या गावाला गेलो तो काळ्याच्या. आता तिथे गेल्यानंतर श्रीरंगाचा रंग अंगावर उमटलाच पाहिजे ना. तेव्हा नीट लक्षात घ्या, याच्याबद्दल विचार करण्याची सुरुवात जी झाली ते वेदामध्ये. वाङ्मयामध्ये आद्य वाङ्मय वेद आहे. थोडंसं ऐकून घ्या. मी पहिल्यांदा सांगतोय, मुंबईला जरी हरिपाठ सांगितला तरी हे काही त्याच्यात सांगितलं नव्हतं. पण म्हटलं जाऊ द्या, माणसंही पुणेकर मंडळी आहेत, ऐकणारी आहेत, आपल्यालाही सांगून होईल विषय. डोक्यात सगळंच आहे, पण सांगताना असं पडतं काय यांना सांगून करायचं आहे. आपल्या माहितीपुरतं आपल्या डोक्यात आहे ते. आता वेदाचा काळ कोणचा आहे हे ऐकून तुम्हाला काय करायचं आहे? खरंच आहे, पण ऐकून तर ठेवा ना. कोणी म्हणतं 6000 वर्ष, कोणी म्हणतं 1500, ख्रिस्ती सणापूर्वी 1500, कोणी म्हणतं ख्रिस्ती सणापूर्वी टिळक म्हणतात 4500 वर्ष. म्हणजे वेदाचा नेमका काळ कोठचा? तर हे अकॅडमिक वाटेल तुम्हाला, पण काही हरकत नाही, माहिती असू द्या. कारण आपल्यामध्ये, भारतामध्ये, हिंदू धर्मामध्ये वेदाला आद्य ग्रंथ मानलेला आहे की ज्याच्यापासून सर्व ग्रंथांची निर्मिती झाली. फक्त एकच भाग याच्यात असा आहे की वेदाचा अधिकार सर्वांना नव्हता म्हणून त्याचा प्रचार झाला नाही. काय होतं? वेदाचा अधिकार सर्वांना नव्हता, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य एवढ्यांनाच होता. म्हणून त्यातल्या त्यात अभ्यासू ब्राह्मणच. व त्यातल्या त्यात वैदिक किती हाही पुन्हा प्रश्न आहे. वेदाचा अभ्यास करतो तो वैदिक, पुराणाचा अभ्यास करतो तो पुराणिक, यज्ञ करतो तो याज्ञिक. त्याच्यामध्ये सुद्धा कॅटेगरी आहेत ना. तसं किती वैदिक, किती ना वेद पाठ आहेत, किती ना वेद माहिती आहे. आणि पाठ असला तरी त्याचा अर्थ कुणाला माहिती आहे, आणि अर्थ माहिती असला तरी गर्भित अर्थ किती जणांना माहिती आहे. एक तर तिघांना सांगायचं, इथे संकुचित झालं. एक तर भाषा अवघड म्हणून कळेना, व्याकरण अवघड म्हणून कळेना. आता कळायचं कसं? आणि पुन्हा ज्ञानाचं भांडार म्हणायचं. काय झालं? काय म्हणायचं? अरे पण ज्ञानाचं भांडार जरी मिळालं तरी लॉकरची चावी पाहिजे ना, नंबर माहिती पाहिजे ना. काय म्हटलं मी? हा दृष्टांत तुम्हाला कळेलच नाही का. जवळजवळ प्रत्येकाकडे लॉकर असतात, अगदी 99%, 95% झालं. पण त्या माणसाला त्या लॉकरचा नंबर माहिती पाहिजे, एक कोडवर्ड दिलेला असतो आणि सही जुळली पाहिजे आणि नंबर जुळला पाहिजे. हे सगळं तिथे लिहून सही करतात, ते बघतात. आणि एक चावी त्यांच्याकडे आणि एक चावी तुमच्याकडे. बरोबर आहे ना? मग एकाला एक चावी सापडली, त्याला कळलं त्या बँकेच्या समोर पडली होती. म्हणलं इतकीच आहे, गेला आतमध्ये. हा म्हणाला, हा हे चावी आहे, जरा उघडायला द्या. ते म्हणले नाव काय तुमचं? कोडवर्ड काय?
लॉकरचा नंबर काय काय सांगता येतं आहे? जरा यांना बसवून ठेवा, आता पुढचं सांगायची गरज नाही. अहो, जी चावी तुमची नाही, ज्या चावीची मालकी तुमची नाही, ज्या ड्रॉवरची मालकी तुमची नाही, लक्षात ठेवा, चावी जरी मिळाली तरी तो योग्य नंबर आणि योग्य नाव, योग्य सही असल्याशिवाय खण उघडता येणार नाही. तसं अधिकार नव्हता हा एक भाग झाला, आणि ज्यांना होता त्यांना तितकासा अर्थही कळत नव्हता. म्हणून वेद मोठा आहे, वेद मोठा आहे, वाद नाही. जे काही पहिल्यांदा झालेलं असतं ते मोठंच असतं. म्हणून जे पहिलं मूल होतं त्याचं जेवढं कोडकौतुक होतं तेवढं दुसऱ्याचं होत नाही. मन मंदिरा गजर भक्तीचा.